नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यात सैलानी येथे जगातील सर्वात मोठ्या नारळ होळीने सैलानी सरकार महोत्सवाला भव्य प्रारंभ। लाखो भाविकांची उपस्थिती। बुलढाणा सैलानी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या हजरत हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा शाह यांच्या 119व्या वार्षिक यात्रा महोत्सवाला आज जगातील सर्वात मोठ्या नारळ होळीच्या प्रज्वलनाने उत्साहात प्रारंभ झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने नारळ होळी प्रज्वलित करण्यात आली असून या सोहळ्यासाठी राज्यासह देश विदेशातून लाखो अनुयायी सैलानी नगरीत दाखल झाले आहेत। सैलानी बाबांच्या परंपरेनुसार नारळ होळी हा महोत्सवाचा प्रमुख आणि आकर्षणाचा भाग मानला जातो। हजारो नारळांच्या अर्पणातून प्रज्वलित होणारी ही होळी श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक ऐक्याचे प्रतीक आहे। यावेळी परिसरात सैलानी सरकार की जय चा घोष आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सन 1840च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात जन्म झाल्याची प्राथमिक नोंद असलेल्या सैलानी बाबांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाचा संदेश दिला। त्यांच्या संदल आणि यात्रेत हिंदू, मुस्लिम तसेच इतर धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। सैलानी नगरीतील बाबांची दर्गा, पाण्याचा झिरा व अन्य श्रद्धास्थाने आजही भक्तांच्या विश्वासाचे केंद्र आहेत। या भव्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सैलानी बाबा ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे व्यापक नियोजन केले आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, वैद्यकीय पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पार्किंग सुविधा तसेच वाहतूक नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे। देशाबरोबरच विदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी निवास व मार्गदर्शन केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष समद शेख चांद, सचिव अँड संतोष वानखेडे, ज्येष्ठ सदस्य अँड मो. जावेद शेख यांनी संपूर्ण यात्रा परिसराची पाहणी करून भाविकांच्या सोयीसुविधा सुरळीत राहतील याची खात्री केली। प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षा व व्यवस्थेचा आढावा घेतला। संपूर्ण सैलानी नगरी सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून आगामी दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम, संदल मिरवणूक आणि सामूहिक प्रार्थना यांचे आयोजन करण्यात येणार आहे। सर्वधर्मीय एकतेचा संदेश देणारा हा महोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव दृढ करणारा उत्सव ठरत आहे।